नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज मी तुमच्यासाठी एक अजून बोधकथा घेऊन आलेली आहे, वेळेचे महत्त्व. आणि ही कथा जर तुम्हाला आवडल्यास माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. काही त्रुटी असतील, काही तुम्हाला ॲडिशन करायचं असेल तर कमेंट्समध्ये मला लिहून कळवा. तर गोष्टीला सुरुवात करूया. वेळेचं महत्त्व. पावसाळा जवळ आला होता म्हणून एक शेतकरी आपल्या घरावरील छताची कौले लावत होता. तेवढ्यात एक माणूस त्याच्या अंगणात आला. शेतकऱ्याचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्या माणसाने शेतकऱ्याला मोठ्याने हाक मारली. अहो दादा, जरा खाली उतरता का? माझं तुमच्याकडे एक काम आहे. पण तरीही शेतकऱ्याचं लक्ष नव्हतं. पण थोड्या वेळाने शेतकरी शिडीवरून खाली उतरला. त्या माणसाजवळ येऊन त्याने विचारलं, बोला बोला, काय काम आहे? लवकर बोला, हातातली काम अर्धवट टाकून आलोय मी. काय ते लवकर सांगा. तो माणूस म्हणाला, दादा, मी भिकारी आहे, मला भूक लागली आहे, मला खाण्यासाठी अन्न हवंय. शेतकरी त्याच्याकडे बघतच राहिला व म्हणाला, चल माझ्याबरोबर. मग माणूस आणि शेतकरी चालायला लागले. आपल्याला काहीतरी खायला मिळेल म्हणून तो भिकारी त्या शेतकऱ्याबरोबर घराच्या छतावर गेला. शेतकऱ्याने भिकाऱ्याला आपल्यासोबत काही कौले बसवायला लावली. नंतर त्याला म्हणाला, जा आता, माझ्या कामाचा जेवढा खोळंबा तू केलास तेवढं काम तू केलं आहेस. नंतर त्याला म्हणाला, जा आता, माझ्या कामाचा जेवढा. पण तो म्हणला, मला भूक लागली, मला जेवण. तर तो बोलला, आज माझ्याजवळ काहीच नाही, मी तुला कोणतीच मदत करू शकत नाही. तर भिकारी चिडला. तो म्हणाला, असं कसं? जर तुला सांगायचं होतं तर मला खालीच सांगायचं होतं, वर कशाला घेऊन गेला आणि माझ्याकडनं काम कशाला करवून घेतलं? शेतकरी म्हणाला, मग अन्नच मागायचं होतं तर मग मला खाली कशाला बोलवलंस? मला तर तिथूनच सांगायला पाहिजे होतं. तू जसा वागला तसाच मी तुझ्याशी वागलो. दुसऱ्याच्या कामाचं आणि वेळेचं महत्त्व तुला कळलं पाहिजे, हे लक्षात ठेव. पुन्हा असं करू नको. असं म्हणून शेतकऱ्याने त्याला खायला पण दिलं. नंतर त्याने त्याला त्याच्या कामाचे पैसेही दिले. म्हणजे तात्पर्य काय, जर आपण दुसऱ्याच्या कामाचं आणि वेळेचं महत्त्व जाणायला हवं, की उगीच त्याला खाली बोलवून मग त्याला विचारण्यापेक्षा तिथूनच त्याला सांगायला हवं होतं, अरे मला भूक लागली आहे, तुझ्याकडे काही आहे का? पण शेतकऱ्यांनी त्याला चांगला धडा शिकवला. त्याला वर बोलावून त्याला कौलं लावायला लावली. त्यामुळे त्याला पैसेही थोडे मिळाले आणि शिवाय त्याला थोडंसं उपदेशही केला. तर माझी ही गोष्ट तुम्हाला कशी आवडली ती मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून कळवा. धन्यवाद.